हॅलो हाय गुड मॉर्निंग. हळू आवाजात बोलते कारण काय झालेलं आहे, सगळेजण झोपलेले आहेत आणि वाजले आहेत ते म्हणजे 3:45. माझा असा सिंपल लुक आहे. मग मी आतमध्ये आवरती, सगळ्या बॅगा वगैरे तयार आहेत. आता 4 वाजता गाडी आली की आम्ही निघणार आहोत. तर जसं जसं ब्लॉग शूट करणं होईल तसं मी ब्लॉग शूट करून तुमच्यासोबत तो शेअर करेन. एक असे माझं आणि मम्मीचं आत्ता आवरून झालेलं आहे. मम्मीने ड्रेस घातला आहे आणि मी असं शर्ट घातलेला आहे. सिंपल असा लुक आहे. तर चला सर्वांनी पण आता ही ट्रिप तुम्ही आमच्यासोबत एन्जॉय करा. मग मी हाय कर सगळ्यांना. हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि किती वाजलेले आहेत आता, जवळजवळ 3:45 वाजलेले आहेत आणि 3:45 वाजता आम्ही आता घरातून निघतो आहे. सगळं सामान, पण एक असा छोटासा प्रॉब्लेम झालेला आहे. पण हा प्रॉब्लेम खूप छोटा आहे. आता तो सॉल्व्ह झाला तर बरं होईल. तर चला. नमस्कार गाईज, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आम्ही आत्ता तुम्हाला जसं माहिती आहे की आपली ट्रिप सिक्कीमला चाललेली आहे. मी, माझी आई आणि आईची मैत्रीण. पहा, हे मावशी आहेत, सुनीता मावशी. ॲक्च्युली गाडीमध्ये खूप अंधार आहे त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला अंधुक दिसत असेल. तर आम्ही 4 वाजता बरोबर राईट 4 वाजता निघालेलो आहोत. आता गाडीमध्ये आहोत. अंधार साईडनी भरपूर अंधार आहे. जेवढं शूट करता येईल मला प्रवासात तेवढं मी शूट करेन एअरपोर्टपर्यंत. आणि एअरपोर्टच्या पुढे जर एअरपोर्टमध्ये जर आतमध्ये जर त्यांनी शूट करून दिलं तर मग शूटिंग करेन आतलं पण, नाहीतर अदरवाईज डायरेक्ट आपण प्लेनमध्ये जाताना शूट करूयात. तर चला, आत्ता आम्ही पोचलो आहोत लोणावळ्यामध्ये. किती वाजलेत आत्ता वाजले आहेत 5:24 झालेले आहेत आणि आत्ता आम्ही लोणावळ्यामध्ये पोचलेलो आहोत तिघी पण. मगनलाल चिक्की आहे, पहा इथे दाखवते मी तुम्हाला. हे पहा, मगनलाल चिक्की लोणावळ्याचे. पहा, लोणावळा बेस्ट स्टँड ओरिजिनल मगनलाल चिक्की. आता आम्ही इथे चहा घेणार आहोत. चहा घेऊन मग इथून पुढे आम्ही एअरपोर्टसाठी निघणार आहोत. या सर्वांनी चहा प्यायला. हम तीनों जन हैं. मैं इनकी मम्मी है. इनकी मम्मी है. चहा घेते आता. येस, हे मेणे. हे बघ, ह्याच्यावरती ती लाईटी सिग्नल देणारी विमानाचं. हे विमानतळच आहे ना. आपण तिथं चालू. येस, आलो. हां, आलो की आतमध्ये. एवढी शांततेने छोट्या गाड्या दिसतात म्हटल्यावरती असणार. पीक नाही, काय नाही, काय नाही. चलो. कौन है? फाइनली पोचलो.
मुंबई एअरपोर्ट छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे आत्ता आम्ही पोहोचलो आहोत जवळजवळ 7 वाजता. तर पहा इथे मम्मी तर नाचायलाच लागली होती. मावशी आहे, मम्मी आहे. तर चला तुम्ही पण एन्जॉय करा आमच्यासोबत ही ट्रिप. आपल्या 2 हिरोईनी बघायच्या का? 2 स्टार, 2 हिरोईन्स. ऐक ना, आपण नाश्ता करून घेऊ. फायनली चेकिंग झालंय सगळं व्यवस्थित. सर्व चेकिंग वगैरे झालेलं आहे. आता एअरपोर्ट फ्लाईट 11:30 वाजताची फ्लाईट आहे. तर आता निघालो आहे आम्ही. सर्वांचं चेकिंग झालं. चेकिंग अगदी मस्त व्यवस्थितपणे चेकिंग झाली. थोडासा गोंधळ झाला पण इट्स ओके थोडं, कारण कसं प्रथमच आम्ही एक एअरपोर्ट म्हणजे प्रथमच फ्लाईटनी प्रवास करत आहोत. तरी जयवीनी माझ्या मुलांनी आधी प्रवास करत असतो त्याच्यामुळे त्यांनी मला सांगितलं होतं. त्यामुळे कसं सगळ्या गोष्टी आम्ही हे करून घेतल्या होत्या. म्हणजे फ्लाईटमध्ये काय काय अलाउड आहे काय काय अलाउड नाही असं हे सगळं म्हणजे सर्व असं जाणून घेतलं होतं. त्यानुसार आम्ही सगळ्या गोष्टी घेतल्या. तर सर्व चेकिंग वगैरे झालं. बोर्डिंग पास वगैरे सर्व मिळालेलं आहे. आता 28 गेट नंबर 28ला आमची फ्लाईट आहे. 11:30 वाजता फ्लाईट आहे. अजून वेळ आहे. तर चला. काही ठिकाणी सेन्सिटिव्ह एरिया असल्यामुळे कसं नाही तिथे शूट करता येत. बरोबर आहे, थोड्याशा गोष्टी आपण पण पाळल्या पाहिजेत. आपल्या देशाच्या सुरक्षितेसाठी ह्या सर्व गोष्टी खूप उपयुक्त आहेत पहा. आणि खरंच हवे सिक्युरिटी चेकिंग ही हवीच हवी पहा. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने ना सिक्युरिटी चेकिंगला अशा ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे. म्हणजे आणि माझं असं म्हणणं आहे की जे वयस्कर लेडीज असतात, वयस्कर लेडीजला पण जे सिक्युरिटी जे असतात ना त्यांनी आहे ना, वयस्कर लेडीज जे असतात त्यांना व्यवस्थितपणे गोडीत सांगून व्यवस्थितपणे त्यांना सर्व इन्फॉर्मेशन दिली पाहिजे. इथे दिली तशी म्हणा इन्फॉर्मेशन त्यांनी, पण तरीच फ्लाईटनी प्रवास करत असतात. अशा वेळेस हे लोकांना म्हणजे जे कुणी असू दे लेडीज किंवा जेंट्स वयस्कर असतील, मला असं वाटतं की ह्यांना आहे ना व्यवस्थितपणे सिक्युरिटीनी इन्फॉर्मेशन देऊन हे केलं पाहिजे, चेक केलं पाहिजे. तर अशा रीतीने सर्व हे झालेलं आहे, चेक झाले. सिक्युरिटी चेकिंग कशी वाटली तुझे? आपण ह्याच्यातून जाणार बोर्डिंग पास मिळालेत पहा आमचे. बोर्डिंग आता 11:30चं 11:30ची फ्लाईट आहे.
फ्लाईट लागलेली आहे. आता बोर्डिंग झालेलं आहे, आमचं तिघींचंही बोर्डिंग पास झालेलं आहे. त्यात आम्ही फ्लाईटमध्ये चाललेलो आहोत. फायनली असं होते. खूप एक्साइटिंग आहोत, खूप 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 एक्साइटिंग आहोत. लाईन आहे, अशी लाईन आहे सगळी. काढावं लागतं. एवढं एक्साइटिंग आहे ना विमानामध्ये बसण्यासाठी, कारण लाईफमध्ये फर्स्ट टाईम बसते विमानात, फर्स्ट टाईम. चला वायटी फॅमिली, इथेच मी माझा व्हिडिओ एंड करते. औंध ते मुंबईपर्यंतचा प्रवास मी तुमच्यासोबत आज शेअर केलेला आहे. आता मुंबई टू बगदोरापर्यंतचा प्रवास मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.